बळी गेला आणि त्या संदर्भामध्ये खरं तर आजची पत्रकार परिषद बोलवली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील संपूर्ण कचरा मोशी कचरा डेपोवरती नेला जातो आणि गेली अनेक वर्षापासून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. परंतु कचऱ्याचा डोंगर निर्माण करण्याचं काम महापालिका प्रशासन यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये केले आणि त्याच्यातूनच नाहक 3 कर्मचाऱ्यांचा बळी गेला. या घटनेची संपूर्णपणे चौकशी करून दोषींवरची मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी मी स्वतः आयुक्तांना पत्र देऊन केलेली आहे. संपूर्ण घटनाक्रम जर आपण पाहिला तर वेस्ट एनर्जी प्रकल्प राबवत असताना केंद्र सरकारकडून मोठा प्रकारचा निधी महाराष्ट्र महापालिकेने घेतला आणि केंद्र सरकारचा निधी घेत असताना केंद्राला ज्या कागदपत्राची पूर्तता केली होती त्याच्यामध्ये खरं तर एक प्रकारे केंद्र सरकारची पण फसवणूक केल्याचं निदर्शनास येतं. कारण एका मजल्याला परवानगी असताना 2 मजले अनधिकृत त्या ठिकाणी उभे केले आणि जे मजले उभे केले ते खरं तर चुकीच्या जागेवरती उभे केले होते. कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी प्रशासकीय इमारत बांधून त्या ठिकाणी कॅन्टीन साहजिक खरं तर हा विचार करायला पाहिजे. जो ठेकेदार काम करतो तो पण आणि जे महापालिका प्रशासनाचे अधिकारी त्याची निगराणी करतात त्यांनी पण कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी कॅन्टीन उभी करणं एक प्रकारे त्यांच्या जीवाशी खेळणंच आहे. दुसरी गोष्ट हा संपूर्ण प्रकल्प करत असताना 1992 पासून त्या ठिकाणी कचऱ्याचा डोंगर निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतर आता वेस्ट एनर्जी प्रकल्प चालू केलेला आहे. म्हणजे कचऱ्याचा डोंगर सुरुवातीपासून आहे. नंतर तुम्ही वेस्ट एनर्जी प्रकल्प उभा केला आणि तुम्हाला माहिती होतं की डोंगराच्या शेजारी कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी हे पुढच्या दृष्टिकोनातून घातक आहे, इथं काही अपघात होऊ शकतो, तरी देखील हा प्रकल्प उभा केला.